नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. फेस्टिव्ह सीझन म्हटलं की आपल्या सगळ्यांना किती एक्साइटमेंट असते ना. आपण आपले सगळे बेस्ट इंडियन आउटफिट्स बाहेर काढतो. पण खरं सांगायचं तर कधी कधी उत्साहात आपण थोडं जास्तच करून टाकतो. म्हणजे ड्रेस पण हेवी, त्यावर ज्वेलरी पण हेवी, मग त्यावर मेकअप पण हेवी आणि मग सुंदर दिसण्याऐवजी आपल्यालाच अनकम्फर्टेबल वाटू लागतं. पण लक्षात ठेवा, आपलं टार्गेट सर्वात डेकोरेटेड दिसणं नाहीये, तर सर्वात ग्रेसफुल दिसणं आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. क्लासी कसं दिसायचं आणि तेही काहीच कॉम्प्लिकेटेड न करता. कमी खर्चात प्रीमियम लुक कसा तयार करायचा ते बघूया. चला पटकन सुरुवात करूया. सोप्या एलिगंट लुकसाठी या 7 खास टिप्स. नंबर 1, बॅलन्स. बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. फेस्टिव्ह वेअर म्हणजे प्रत्येक गोष्ट हेवी किंवा जास्त वर्कवालीच हवी असं नाही. एलिगंट दिसण्यासाठी नेहमीच लुकमध्ये व्हिज्युअल ब्रेक गरजेचा आहे. जर तुमची साडी किंवा लेहंगा खूप हेवी वर्कवाला असेल, त्यावर जास्त डिटेलिंग असेल, तर ब्लाऊज तुम्ही सिंपल सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुम्ही एखादा हेवी वर्क असलेला ब्लाऊज शिवला असेल, तर त्याला थोडं सटल साडीसोबत पेअर करा. जेव्हा तुमचे कपडे एकमेकांशी कम्पीट करत नाही, तेव्हा तो लुक बॅलन्स्ड आणि प्रीमियम दिसतो. तुमचा आउटफिट तुमच्या पर्सनॅलिटीला एन्हान्स करायला हवा, डल नाही. नंबर 2, फॅब्रिकची निवड स्मार्टली करा. खरं सांगायचं तर सुंदर दिसण्यासाठी हेवी कपडे घालायची काही गरज नाही. उलट लाईट वेट फॅब्रिक जसे ऑर्गॅन्झा, शिफॉन, जॉर्जेट किंवा सॉफ्ट सिल्क्स हे आपल्या बॉडीसोबत नॅचरली फ्लो होतात आणि नॅचरल लाईटमध्ये ते खूप सुंदर सुद्धा दिसतात. एक स्मार्ट हॅक आपण ट्राय करू शकतो, म्हणजे मिक्स अँड मॅचिंग. हे करून बघा, म्हणजे एक बनारसी ब्लाऊज घालून त्याला एका प्लेन सॉफ्ट सिल्क साडीसोबत पेअर करा किंवा चंदेरी कुर्त्याला क्रेप पॅन्टसोबत पेअर करा. तो लुक इन्स्टंटली स्टायलिंग वाटतो. नंबर 3, ओढणीचा ड्रामा जरा कमी ठेवा. हा एक असा पॉइंट आहे जिथे आपण सहज स्टायलिंग मिस्टेक करतो. जास्त स्टेफ किंवा खूप ब्रॉड असलेल्या ज्या ओढण्या असतात ना, त्या आपल्याला खूप बल्की बनवतात. त्याऐवजी नेहमी सॉफ्ट फॅब्रिक निवडा जे इझिली ड्रेप होतील. ओढणीच्या ड्रेपिंगवरही लक्ष द्या. तुम्हाला जर ओव्हर कॉम्प्लिकेट नसेल करायचं, तर सरळ एका खांद्यावर पिन करा किंवा हल्ली बेल्ट वापरून एक खूप छान स्ट्रक्चर्ड लुक तयार करू शकतो. तो ट्रेंडमध्ये सुद्धा आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आणि हो, प्रत्येक ड्रेस सोबत ओढणी घेणं गरजेचंच नाहीये. जर तुमचं आउटफिट तसंच कम्प्लीट वाटत असेल, तर ओढणी तुम्ही कॉन्फिडेंटली स्किप करू शकता. नंबर 4, रंगांची मर्यादा ठेवा. स्टे टोनल. एक कॉमन मिस्टेक म्हणजे आपल्याला असं वाटतं जेवढे जास्त ब्राईट कलर्स तेवढा जास्त दिवाळीचा फील. पण नाही. खरं तर जेव्हा खूप ब्राईट कलर्स एकत्र येतात, तेव्हा तो लुक खूप गोंधळलेला आणि मेसी वाटतो. सिंपल ट्रिक म्हणजे 2 किंवा मॅक्सिमम 3 रंग ठेवा. तुम्ही टोनल लुक सुद्धा ट्राय करू शकता, म्हणजे ऑल आयव्हरी किंवा पर्पल आणि गोल्डच्या वेगवेगळ्या शेड्स, तसेच मोनोक्रोम आउटफिट सुद्धा खूप क्लासी दिसतात. फक्त ज्वेलरी थोडा हलका कॉन्ट्रास्ट निर्माण करेल, याची थोडी काळजी घ्या. नंबर 5, तुमचा ब्लाउजचा फिट हाच तुमचा सेंटर पीस आहे. मी आता शिकले आहे की तुमचा ब्लाउजचा फिट तुमच्या संपूर्ण इंडियन आउटफिटला मेक किंवा ब्रेक करू शकते. खरंच सांगते, सिंपल साडी सुद्धा प्रीमियम दिसेल जर ब्लाउजचं फिटिंग एकदम परफेक्ट असेल तर. तो खांद्यावर आणि बस्ट एरियावर व्यवस्थित बसायला हवा. जास्त टाईट किंवा जास्त लूज नको. आपण स्लॉपी दिसता कामा नये. व्ही नेक, स्वीट हार्ट नेकलाईन किंवा की होल नेक्स असे क्लीन कट्स ट्राय करा. हे शेप्स सगळ्याच स्टाईल्सवर सोफिस्टिकेटेड दिसतात. नंबर 6, ज्वेलरी. ज्वेलरी काळजीपूर्वक निवडा, कारण फेस्टिव्ह स्टायलिंग म्हणजे तुमचे सगळेच दागिने एकाच वेळी घालायची काही गरज नसते. 1 किंवा 2 असे स्टेटमेंट पीस निवडा. जर तुम्ही मोठी इयरिंग्स घालत असाल तर नेकलेस स्किप करा. जर चोकर घातला असेल तर कानातले छोटे किंवा सटल ठेवा. ज्वेलरीने तुमच्या ड्रेसला हायलाइट करायला हवं, त्याच्याशी कम्पीट नाही. मेकअपचाही नियम सेम आहे. जर ड्रेस ब्राईट असेल तर मेकअप तुम्ही सॉफ्ट ठेवा आणि जर ड्रेस साधा असेल तर तुम्ही डोळ्यांवर किंवा ओठांवर थोडी शाईन ॲड करू शकता. नंबर 7, फुटवेअरला हलक्यात घेऊ नका. फुटवेअर जरी लहान डिटेल वाटत असेल तरी ते संपूर्ण लुकला चेंज करतात. शक्यतो रोजच्या चपला इंडियन वेअर सोबत टाळा. ब्लॉक हिल्स, किटन हिल्स किंवा तुम्ही माझ्यासारखं कम्फर्ट निवडत असाल तर थोडे डिझाईन किंवा बीड्स असलेले फ्लॅट्स किंवा जुती सिलेक्ट करा. सो या दिवाळीला हे लक्षात ठेवा. फेस्टिव्ह दिसण्यासाठी आउटफिट्स हेवीच असणं गरजेचं नाही. आपला गोल आहे सुंदर आणि बॅलन्स दिसणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटणं. जर या टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या आई, मावशी, मैत्रिणी सगळ्यांसोबत शेअर करा. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, यापैकी कोणती टिप तुम्ही सगळ्यात आधी ट्राय करणार आहात आणि या दिवाळीत तुम्ही काय करणार आहात. याच सोबत दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.
पण त्याआधी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.